सोडाने बघायला आवडतं. पण आज अजून एक सरप्राईज सगळ्यांसाठी आहे, ज्यात आम्हाला असं कळलंय की तुम्ही दोघं एकत्र मिळून सुद्धा काहीतरी नवीन केलेलं आहे. आणि ते जे नवीन आहे ते सावनी रेकॉर्ड सोबत आणि आज ते गाणं आपण सगळ्यांसमोर प्रस्तुत करणार आहोत. त्या गाण्यासोबत सुद्धा जोडलं गेलेलं आहे. तर तुम्ही सांगताय की मी सांगू? नमस्कार, आपल्या सगळ्यांचं या सुंदर सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत. सावनी आणि माझी लाईफ पार्टनरशिप साधारण 8 वर्षांपूर्वी सुरू झाली. आणि तसं बघायला गेलं तर आमचे दोघांचे प्रोफेशन्स टोटली भिन्न आहेत. मी मेडिकल प्रोफेशनमधला पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर आणि ती तेवढीच पॅशनेट सिंगर आणि परफॉर्मर. पण नेहमीच आमच्या दोघांचा हेतू एकच राहिला आहे आणि ती म्हणजे लोकसेवा. आणि प्रत्येकाच्या आणि आपापल्या क्षेत्रांना लोकांसाठी काहीतरी मिनिंगफुल, काहीतरी दर्जेदार बनवण्याचा हेतू राहिला आहे. तसं बघायला गेलं तर सावनीचा मी लग्नाच्या आधीपासून लग्नानंतरही प्रवास हा खूप जवळनं बघितला. तिची मेहनत, तिची क्रिएटिव्हिटी, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आणि ऑफकोर्स तिचे स्ट्रगल्स आणि फेल्युअरसुद्धा. आणि मला मिळेल तितकं मी बरोबर पाठीशी तिच्या उभं राहायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच आम्ही सावनी रवींद्र यूट्यूब चॅनल मी आजपर्यंत तुम्ही आता जशी एव्ही बघितली तर अनेक प्रकारचे विविध व्हेंचर्स केले आहेत, ज्याच्यामध्ये छान प्रकारचे वेगवेगळ्या भाषांमधले म्युझिक व्हिडिओज, सॉंग्स आणि आत्ता जी सावनीची नवीन ओळख झाली आहे ती म्हणजे सावनी म्युझिक पॉडकास्ट. पण हे सगळं करत असताना एक नेहमी आम्हाला एक मनामध्ये कुणकुण वाटत होती की आपली ही क्रिएटिव्हिटी, आपलं ही जी मेहनत आणि कोलॅबरेशन आहे ह्याच्यासाठी एक छान कोंदणात ते बसवलं पाहिजे. आणि तिथून एक विचार आला की आपण प्रोडक्शन हाऊस का नाही सुरू करायला. तर त्या प्रोडक्शन हाऊस. अरे क्या हो रहा है? हॅलो चेक. बॅटरी तो बदल झालं. तर अशा रीत्या आम्ही एक प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं. आता त्याच्या पुढे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता नाव काय ठेवायचं प्रोडक्शन हाऊसचं. त्याच्यात तसं बघायला गेलं तर नावं ठेवण्याचा स्वभाव सावनीचा आणि माझा दोघांचाही नाही आहे. पण हे नावं ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. आणि मग बरेच आमच्या चर्चा झाल्या, भांडणं झाली. पण मग दोघांना तोच एक विचार आला की जे आपण जगभर शोधतो ते बऱ्याच वेळेला आपल्या जवळच असतं. आणि सध्या जसे कपल्स त्यांचा शॉर्ट फॉर्म करून एक हॅशटॅग बनवतात, तर आम्ही म्हटलं तसं काहीतरी करून बघूया. तर सावनीमधला S आणि आशिषमधला A हा एकत्र आला आणि योगायोगाने सा हे उमटलं. आणि साची महती मी तुमच्यासारख्या कलाकारांसमोर सांगणं म्हणजे सूर्याला काजव्याचा प्रकार दाखवण्यासारखं आहे, तर मी त्या बंधात पडणार नाही. पण जसं संगीताची सुरुवात सा स्वरांनी होते, तसंच सा प्रोडक्शनमधला सा हा आमच्यासाठी एकत्र येऊन काहीतरी छान निर्मित करणं हाच आहे. आणि म्हणूनच मोर्याच्या कृपाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सा प्रोडक्शन्स असं प्रोडक्शन हाऊस निर्माण करायचं ठरवलं. आणि अजून एक योगायोग म्हणजे खरं तर या सा प्रोडक्शन्सचा पहिला शो हा मागच्या वर्षीच झाला. आणि त्या पहिल्या लाईव्ह शोमध्ये स्वतः पद्मश्री सुरेश वाडकरजी आणि सावनी होते. आणि ते आज स्वतः इकडे आम्हाला आशीर्वाद द्यायला आहेत, त्याच्या एवढं मोठं आमचं भाग्य नाही. सा प्रोडक्शन्सचा मुख्य हेतू म्हणजे विविध प्रकारचे म्युझिक व्हिडिओज, लाईव्ह शोज बनवणं, पॉडकास्ट करणं आणि पुढे मागे एक फिल्म निर्मिती करणं असं पण आहे. आणि आज जसं सांगितलं की आपण एक आज नवीन गाणं घेऊन येतोय, तर लहानपणापासून मी शिवभक्त आहे,
शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांची महती, त्यांची गाथा ही म्युझिक माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोचावी असं वाटतच होतं. आणि जेव्हा सावनीने मला ही कन्सेप्ट सांगितली की आपण एक सावनी ओरिजिनल्स ते पण छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवूया, तर आम्ही खूप एक्साइट झालो आणि त्या दिशेने पाऊल आमच्या पुढे गेलं. मी त्याच्याबद्दल जास्त रिव्हील करणार नाही, ते सावनीच सांगेल. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सा प्रोडक्शन्स तुम्हाला सर्वांना निर्मित करत आहोत. तर सा प्रोडक्शनला खूप खूप आशीर्वाद द्या, प्रेम द्या. थँक्यू सो मच. थँक्यू डॉक्टर. मला त्यांनी सांगितलेलं की मला सगळ्यांसमोर बोलण्याची फार सवय नाही आहे, तर मी 1-2 वाक्यच बोलेन. आपण सगळ्यांनी हिरव्याचे शेड घातलेत म्हणून आपण सगळे साधारण झालेलो आहोत एकाच रंगाचे. पण थँक्यू सो मच. आणि अर्थातच सा प्रोडक्शन्सला खूप शुभेच्छा. पण जसं आपण मगाशी म्हणालो की आपलं नवीन म्युझिक लेबल सुद्धा आपण काढलेलं आहे, तर सावनी तुझ्याकडून त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. आणि या व्यतिरिक्त आता तू अजून किती किती भूमिका करणार आहेस नेक्स्ट तुझ्या कार्यक्रमात? तू निवेदिका ठेवणार आहेस की निवेदन तूच करणार आहेस? ज्ञाना तूच अशी आहे. कॅमेरामध्ये नंतर फुटेज मला देण्यात आलं. येस. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. हा क्षण माझ्यासाठी खरोखर स्वप्नवत आहे. माझे आई बाबा आज इथे उपस्थित आहेत, सासू सासरे आहेत, आशिष आहे, शार्वी आहे. त्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर मी इथे उभी आहे. खरंच हा खूप इमोशनल क्षण आहे, कारण आत्ता जेव्हा मी ही एव्ही बघत होते तेव्हा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरनं गेला आणि एकच गोष्ट आठवली आईबाबांनी सांगितलेली, कष्ट करत राहा, काम करत राहा, फळाची चिंता करू नकोस, ईश्वराला समर्पित कर जे करशील ते, आणि त्याला जेव्हा तुला त्याचं फळ द्यायचं आहे, आशीर्वाद द्यायचा तेव्हा तो तुला देईलच. आणि तो मिळाला तरीसुद्धा कार्यरत राहा आणि नेहमी झुकून राहा. हे जे मला आईबाबांनी सांगितलं होतं, जे लहानपणापासून मी त्यांच्याकडे बघून शिकत आले. खूप अडचणी होत्या. सावनी ओरिजिनल्स 18 गाणी, म्हणजे आत्तासुद्धा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं अरे एवढं काम घडलं आहे का आपल्याकडनं. कारण खरंच असं काही सिद्ध करण्यासाठी म्हणून केलं नाही, फक्त करत राहिले. पण सतत एक मात्र होतं की कोणीतरी संगीतकार कधीतरी मला गाणं देईल याची वाट न बघता ती ऑपॉर्च्युनिटी मी स्वतःसाठी क्रिएट केली. ते माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं वाटतं. आणि त्याला सगळ्यात मोठी साथ म्हणजे लाईफ पार्टनरशिप आहेच, पण ही जी पार्टनरशिप आहे यासाठी खरंच मी पूर्वपुण्याई केली असं मला वाटतं, जसं फळ मला हे मिळालेलं आहे. आणि कुठलीही मुलगी जेव्हा कुठली नवीन स्टेप घेऊ इच्छिते किंवा शकते, त्याचं संपूर्ण श्रेय आधी तिच्या आईवडिलांना आणि नंतर नवरा आणि सासू सासरे यांनाच असतं. कारण सपोर्ट आहे हे बोलणं सोपं आहे, पण ते रोज कृतीत दाखवणं खूप अवघड आहे. आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की माझ्या प्रत्येक प्रयत्नाला आशिषनी त्याचं जे आता हे गोड हसू आहे असंच त्यांनी स्माईल करत तू करणी आहे असं करत त्यांनी मला नेहमी साथ दिली. आणि जो फायनान्शियल सपोर्ट लागतो तोही वेळोवेळी दिला. कारण आपल्याला माहिती आहे की कुठलंही चांगलं काम करण्यासाठी एक आपण आपलाच एक स्तर आपला ठरवलेला असतो की ह्याच्या खाली आपण काम नाही करायचं. पण त्यासाठी लागणारी जी आर्थिक गणितं आहेत ती सातत्याने ही गाणी करत राहणं हे खूप चॅलेंजिंग आहे. एखाद दुसरं गाणं ठीक आहे, वर्षाला एखादं गाणं, दुसरं गाणं, पण तो स्तर नेहमीच उंचावत राहणं, नेहमी स्वतःला चॅलेंज करणं हे मला आशिषमुळे शक्य झालं. आणि आता त्याचीच पुढची पायरी म्हणून मला असं वाटलं ज्या अडचणींमधनं मी गेले त्यातनं आत्ताही बरेच जण जात असतील, तर त्या सगळ्यांसाठी एखादा उत्तम प्लॅटफॉर्म तयार करावा. एखादा कलाकार बिझनेस कसा करू शकतो हे रसिकांसमोर आणावं. कारण बिझनेस माइंडेड सगळेच असतात आणि असायलाच हवं, पण त्याला जेव्हा कलासक्ततेची जोड असते तेव्हा कदाचित आपल्या हातनं काहीतरी वेगळं होऊ शकतं. आणि त्या कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड्स ही एक मोठी पायरी मी चढते आहे. आणि ह्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी तर अर्थातच त्या लेवलवर रिलीज होतील, पण त्याचबरोबर संगीत क्षेत्रातले नवीन काही करू बघणारे किंवा ऑलरेडी प्रस्थापित असलेल्याही अनेक
जणांची गाणी मला ह्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवता येतील चांगल्या प्रभावीपणे, फारशा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. असं एक साधं सोपं प्रामाणिक याच्या मागची भावना आहे. आणि आज त्या रेकॉर्ड लेबलचं पहिलं गाणं, आज योगायोग असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आज, आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आज हे पहिलं पुष्प आम्ही सादर करतो आहोत. आणि मराठी संगीत सृष्टीमध्ये हा प्रयोग किंवा हे धाडस याच्या आधी झालं नव्हतं. आणि मी नेहमीच तू मगाशी म्हणलीस तसं थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध जायचा थोडासा किडा आहे डोक्यात.